एकलहरा हादरले. जुन्या वादातून दुकानाला आग, जीवे मारण्याच्या धमक्यानंतर थरारक प्रकार. तुला आणि दुकानाला जाळून टाकू, धमकीनंतरच दुकान जळाल्याचा आरोप. एकलहरा परिसरात जुन्या वादातून दुकानाला आग लावण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेप्रकरणी नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. अमोल सोळस यांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपासून संबंधितांकडून त्यांच्या दुकानावर येऊन धमक्या दिल्या जात होत्या. तुम्हाला आणि दुकानाला जाळून टाकू अशी उघड धमकी देण्यात आली होती. त्यानंतर दुकानाला आग लावण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान राहुल जाधव यांनीही याच प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार संजय उर्फ पप्पू जाधव हे सायंकाळी 8च्या सुमारास दुकानावर आले होते. यावेळी त्यांनी तुला आणि दुकानाला जाळून टाकेल अशी धमकी दिली होती. विशेष म्हणजे त्याच रात्री दुकान जळाल्याने संशय अधिक गडद झाला आहे. या घटनेनंतर एकलहरा परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत. नमस्कार, मी राहुल मुरलीधर जाधव, राहणार सिद्धार्थनगर. येथे आमचा पारंपरिक स्क्रॅपचा धंदा आहे. या ठिकाणी काही समाजकंटकांशी आमच्या 2-3 दिवसापूर्वी सगळे भांडणं झाले होते. त्यांनी शाब्दिक वाद झाला होता. त्यांनी आमच्यावर 151 दाखल केली होती. आम्ही त्यांच्यावर NC दाखल केली होती. पोलिसांच्या मध्यस्थी DCB काळे साहेबांच्या माध्यमातून तक्रार त्यांनी मिटवली म्हणून आम्हाला घरी जाण्यास सांगितलं. ते सांगितल्यानंतर संध्याकाळी 8 वाजता त्यातील एक व्यक्ती संजय उर्फ पप्पू जाधव त्याच्या काही साथीदारांसहित इथे आला. 8 वाजता मला म्हणे, बँचोत दुकान बंद कर, नाही तर तुला जाळून टाकेल, दुकानात जाळून टाकेल. तो सूर्या कुठे तुझा भाऊ, त्याला पण मारून टाकतो म्हणे, आज गेम करून टाकतो. आणि आम्ही तर पेल असल्यामुळं, त्यांच्याकडे जास्त पोरं असल्यामुळे आम्ही दुकान बंद करून घरी गेलो. घरी गेल्यानंतर जेवण खाऊन करून आम्ही झोपल्यानंतर आम्हाला फोन आला का तुमचं दुकान पुरं जळत आहे. आम्ही इथं आल्यानंतर पाहिल्यानंतर 112ला कॉल केला, अग्निशामकला कॉल केला आणि आग कंट्रोल केली. आग एवढी भयान लावेल होती का आग अजूनही चालू आहे. 12 घंटे होऊन गेले तरी आग विझली नाही अजून. ह्या नुकसान जाळपोळीमध्ये त्यांनी आमच्या दुकान, त्यांच्यासाठी दुकान होतं पण आमच्यासाठी आई आहे. आमचं पोट हिच्यावर भरतं. त्यांनी आमच्या आईवर वार केलाय आणि या ठिकाणी आमचं 15 ते 20 लाख रुपयाचं त्यांनी नुकसान केलंय. स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. PSI शिंदे साहेब पुढील तपास करत आहे. माझं नाव श्रावण मुरलीधर जाधव. माझ्या मोठ्या भावाचे आणि पप्पू जाधव यांच्या मोठ्या भावांचे शाब्दिक वाद झालेले होते 1-2 दिवसापूर्वी. तर त्यांचे जे वाद होते ते किरकोळ वाद होते आणि ज्या वादातून त्यांनी आम्हाला मारहाण करण्याची धमकी वगैरे दिली. पप्पू जाधव यांनी दुकानं कसे चालत्या म्हणे, तुमच्या दुकानं कसे चालत्या आम्ही बघू, असं तसं बोलले. आणि आम्हाला म्हणे दुकानं बंद केले तर ठीक आहे, नाही तर तुम्हाला दुकानासहित तुम्हाला जाऊन टाकू. पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हा दाखल वगैरे केला. पोलिसांनी आम्हाला 11:30चा टायमिंग दिला होता की आम्ही पंचनामा करायला वगैरे येऊ, पण ते काय अजून आले नाही. आम्हाला त्यांच्याकडून कसलेही हे भेटलं नाही सहानुभूती. आमची एकच अपेक्षा आहे, आम्हाला पोलिसांकडून सगळे सहानुभूती भेटावी आणि गोरगरीब, आमच्यासारख्या गोरगरीब म्हणजे सामान्य माणसाला न्याय मिळावा हीच आमच्या शासनाकडनं अपेक्षा आहे. माझं नाव अमोल दिलीप सोळस आहे. मी राहणार एकलहरा वसाहतील सिद्धार्थनगर इथे राहतो. काल झालेल्या या दहशत लोकांपासून एकलहरा वसाहतीमध्ये खूप मोठी जीवितहानी होणार होती. ती जीवितहानी एकदम थोडक्यात टाळल्या गेली. काल या दुकाना शेजारी एक महिला व तिची एक मुलगी राहत होती. तिच्या लग्नाचे कपडे वगैरे ते सर्व जळाले व तिच्या भावाने ते पाहिल्यामुळं ते सिलेंडर काढून फेकण्यात आलं. त्यामुळे ही जीवितहानी टळली. पण मग ह्या दहशतवादी लोकांपासून एकलहऱ्यातल्या वसाहतीमध्ये खूप लोकांना त्रास होतोय. आज ज्यांचं दुकान जळायला गेले हे आमचे मामा. आमच्या घरामध्ये लग्न असल्यामुळे आम्हाला हे समजलं, कारण की यांचं दुकान आमच्या घराजवळच आहे. त्याच्यामुळे समजलं आम्हाला की यांचं दुकान जळायला गेलेलं आहे. आणि त्या लोकांना आम्ही, आमच्या काही मित्रांनी व मी त्यांना पाहिलेलं पण आहे. त्यांची एकलहरमध्ये एवढी दहशत आहे का फक्त एक क्षुल्लक कारणावरनं त्यांनी हा राग मनामध्ये धरला आणि इथं दुकानावर येऊन धमकी देऊन गेले. त्यांच्यावरती आम्ही कंप्लेंटही केली, अर्जही दिली. अर्ज दिल्यानंतरही त्यांनी आम्हाला येऊन धमकी दिली का आम्ही दुकानच आहेत, तुम्हाला, तुमच्या मामाला तुम्हाला जाळून टाकू, इथं मारून टाकू, कोण आमचं काय करतं पाहून घेऊ.
एवढी धमकी दिली. पण आम्हाला पोलिसांनी सहकार्य केलं, आमचे गुन्हे नोंद करून घेतलेले पोलिसांनी. आता ते कुठे आहे हे माहित नाही. आणि काल एक व्यक्ती इथंच आमच्या एरियामध्ये राहणारा आग विझवत होता. आग विझवत असताना त्याचा पाय पूर्ण जळाला, दुसरा पाय पण नॉर्मली थोडासा भाजलाय. त्या व्यक्तीला आमच्या लहान मामांनी सिव्हिल हॉस्पिटलला उपचारासाठी नेलेलं होतं. सिव्हिल हॉस्पिटलला उपचारासाठी नेला असताना तोच गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती, दहशत माजवणारा, तिथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेला आणि आमच्या लहान मामांना दमदाटी देऊन तिथून हॉस्पिटलमधनं काढून दिलं. तर त्या गोष्टीची सुद्धा आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेली आहे. आणि तो व्यक्ती आता कुठल्या हॉस्पिटलमध्ये ते आम्हाला काही माहिती नाही. त्यांच्या मिसेसने आम्हाला विचारलं होतं की माझ्या मिस्टरांना तुम्ही दवाखान्यात नेलं होतं, माझे मिस्टर कुठे आहे, काय आहे, मला काळ सांगा. तर मग आम्ही त्यांना विचारतोय, पण ते काय आम्हाला काय समजाना तो व्यक्ती कुठे आहे काय. आणि एकलऱ्यामध्ये या लोकांची खूपच दहशत झालेली, यांच्यावरती खूपच गुन्हे दाखल आहे. यांची तडीपारी मला वाटतं साधारण 2-2.5 वर्षापूर्वी यांची तडीपारी निघलेली होती. पण पैशाचा खूप माज असल्यामुळं हे 2 नंबर धंद्यावाल्याकडून हप्ते, मटक्याच्या धंद्यावाल्याकडून हप्ते, या धंद्यावाल्याकडून हप्ते, आणि प्रत्येक धंद्यामध्ये म्हणजे ज्यांना तिथून पैसे नाही भेटले त्याला त्यांच्या विरोधात अर्ज, असे दहशत माजवलेली. आणि त्या पैशाच्या जोरावरती एक भाऊ करतो गुंडगिरी, एक भाऊ करतो एमडीच्या नशाचं लत लावतो, आणि एक भाऊ आहे राजकारणामध्ये. त्याच्या राजकीय क्षेत्रामध्ये चांगले संबंध असल्यामुळं खूप म्हणजे लोकांना इथं त्रास झालेला आहे. पण आम्हाला यावेळेस पोलीस प्रशासनाकडून म्हणजे चांगली मदत झाली. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून घेतलेले पोलीस प्रशासनाने. आणि पोलीस प्रशासनाला आता आमची एवढीच विनंती आहे की जे गुन्हे दाखल केलेले त्यांना लवकरात लवकर अटक करावं. आणि जे आता बेपत्ता दाखवताय तर ते ज्यांचे सहकारी मित्र आहे, जे त्यांच्या जीवावर दहशत माजवता, त्यांना 2 पैशाच्या आशा दाखवून त्यांना भांडणं त्यांना करायला लावत्या, त्या पोरांना जमा करून अशी एक विनंती करतो. कायद्यात कुठे याची तरतूद आहे की नाही मला माहिती नाही साहेब, पण मी अशी विनंती करतो, जे त्यांचे साथीदार आहे त्यांना उचलून त्यांची चौकशी घेऊन त्या व्यक्तींची माहिती घ्यावा. त्यांच्या मोबाईलचं CD रेकॉर्ड काय असं असतं, CDI रेकॉर्ड असं काहीतरी असतं माझ्या माहितीनुसार. तर ते रेकॉर्डनुसार त्यांच्या मोबाईलची माहिती काढून त्यांचं लोकेशन ट्रॅक करावं, एवढी विनंती करतो. बस. जमुना मुरलीधर जाधव हे ना दुकान जाणार आहे ना, आम्हाला आधी धमकी दिली. पप्पू जाधव, सागर जाधव, दीपक जाधव, हे चौघा बापल्या काय ना आम्हाला धमकी दिली. तुम्ही दुकानं बंद केलं तर ठीक, नाही तर तुमच्या दुकानं जाळून टाकू. शेवट तेच केलं, ते ना आमचे दुकानं जाळून टाकले. नंतर माझे मुलं एक रात्री येत्या, त्यानं ते आज दुकान जाळायला बेले नाही. नंतर ते आमच्या पोरायला गाडीवर पेट्रोल टाकून सुद्धा पेटून घेतले. पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला, त्यानं काय आमची अजून ऍक्शन काही घेतली नाही. ते अजून काय पंचनामा करायला ते आले नाही. आमची एकच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर त्याला उचललं पाहिजे. आणि आमची जी नुकसान झाली ती आमची रोटी ती आम्हाला भरपाई मिळाली पाहिजे. अर्चना भीमा साबळे. आम्ही रात्री 11:30 वाजता झाले. 11 वाजता आम्ही झोपेलो होतो, आम्हाला माहिती नव्हतं. आम्ही जेवण खावणे केले. अचानक तिकडून आग लागली, आम्ही झोपेलो होतो. त्याच्यात ना उठता येईना ना आम्हाला पळता पण येत नव्हतं. आम्ही 2घेच जणी होतो घरात झोपलेला. तर त्याच्यामध्ये असं झालं की कुठं पळावं कुठं नाही. आणि ते कोण होतं काय होतं ते काय आम्ही पाहिले बी नाही. पण ते आता असं झालं की कुठं पळावं, आमचं ते घरातून पळता येईना. आम्हाला माझ्या मामीने आम्हाला आवाज दिला, त्याच्यात आवाज दिला मामीने म्हणून आम्हाला इकडनं आग लागली म्हणून. पैसे जळाले आम्हाला काय, आम्ही झोपीमध्ये होतो, आम्हाला काय माहीतच नाही. इथं लागले ते 12 फुटायला, आम्हाला वाटलं की कोणाचा बड्डेच आहे, आम्हाला असं वाटलं. आणि पाहत होतं ते आपलं ते आग लागलेली. मग आम्हाला पुढे बाहेर पळता यायला लागले, तरी आमच्या पोराला उठवलं आणि ते सिलेंडर बाहेर फेकायला लावलं.